पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पबमध्ये मद्य विक्री सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केलाय। शासनाचे नियम डावलून मद्य विक्री सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलेला आहे। पहाटे 3 पर्यंत मद्य विक्री सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। मनसेच्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाने तिथे धाड टाकली आणि पब बंद केला। पब कायमचा सील करण्याची मागणी आता मनसैनिकांकडून केली गेली आहे। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पार्टी चालू होती। या पार्टीच्या विरोधात आम्ही एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली। एक्साइज विभागाचे अधिकारी 2:30 ते 2:45 वाजता या ठिकाणी आले। त्यांच्या समोर या ठिकाणी दारू विक्री होऊन मोठ्या प्रमाणावर पार्टी सुरू होती। ती पार्टी आज आम्ही या ठिकाणी बंद पाडली आहे। रात्री 1:30 नंतर दारू विक्री करणाऱ्या या टॉयरूम पबच्या विरोधात मनविसे खूप आक्रमकपणे भूमिका घेत आहे। या टॉयरूम वरती या आधीही कारवाई झाली होती, आताही या प्रकरणी कारवाई होतीये। तरी हा टॉयरूम नावाचा क्लब तातडीने सील करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, हा पब कायमचा सील करण्यासंदर्भातली जी मागणी आहे त्याचा पोलिसांनी कशा पद्धतीने विचार केलाय, काय कारवाई केली आहे? पोलिसांकडून रात्री या सगळ्या ठिकाणी पाहणी करण्यात आली, भेट देण्यात आली आणि तात्पुरता हा पब जो आहे तो बंद करण्यात आला आहे। मात्र सातत्याने अशी पब संस्कृती जी आहे ती पुण्यात उदयास येत आहे आणि नियमभंग करून हे सगळे पब सुरू आहेत। त्यामध्ये फ्रेशर्स पार्ट्या असतील किंवा मद्य विक्री असेल हे रात्री उशिरापर्यंत चालते आणि त्यामधून पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे मनविसेने हे जे आहे ते आंदोलन काल रात्री केलेलं आहे। पुण्यातील ग्रँड शेल्टन येथील टायरूम या पब मध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। त्याची सगळी पाहणी चौकशी जी आहे ती आता विभागाकडून करण्यात येते। त्यानंतरच कारवाई करण्याची सगळी भूमिका जी आहे ती पोलीस घेणार आहेत। मात्र काल रात्री जे आहे ते उत्पादन शुल्क विभागाने हे पब बंद केलेलं आहे। त्या सगळ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने घेतल्या। मात्र मनसेकडून सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशी पब संस्कृती उभारू नये यासाठी कायमचे पब संस्कृती बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।